हरि ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ ॐ ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञान भ्रांति छेदका बोधरूपा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. हरि ओम. हरिओम. नमस्कार. आजच्या गुरुपौर्णिमा विशेष बालकेंद्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आषाढी एकादशीही आहे आणि आज आपण इथे हे विशेष केंद्र पण घेतोय. तर हा खूपच असा छान योग जुळून आलाय असं मला वाटतं. म्हणजे तिथे चंद्रभागेच्या काठी सगळे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी जमलेत आणि आज आपण हे इथे ह्या ज्ञानाच्या उपासनेच्या पंढरीमध्ये सगळे छोटे वारकरी जमलो आहोत. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रथम आपण आपल्या केंद्राची सुरुवात गुरुपूजनाने करूयात. तर ज्ञानिया आणि मधुराताई आणि अगस्त्य एकत्रित गुरुपूजन करतील. आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर त्यासी नमस्कार भक्ती भावे तयाचे पासूनी शिवशक्ती बीज लाधले सहज मत्स्येंद्राते मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी गोरक्षे गहिनी धन्य केला गहिनी नाथे बोध केला निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी पुढे झाले मुनी गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ योग सारईसे परंपरा प्राप्त सद्गुरु गणनाथ देईमज स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता. हरिओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरिओम. अतिशय प्रसन्न असं वातावरण आपल्या केंद्राच्या सुरुवात झालेली आहे. या वातावरणात आपल्या केंद्राची तेजस्वीताईंनी छान पद्धतीने आपल्याला गुरुपरंपरा सांगितली आणि आता यापुढे आपण प्रथम उपासनेकडे वळूयात. आदित्य दादा आता आपल्याला उपासना सांगेल. हरि ओम. मला वाटतं अगस्त्यचा व्हिडिओ
तिथे पॉज झाला बहुतेक मधुरा तुझा आणि अगस्त्याचा त्यावेळेस. तर एकदा अगस्त्य गुरुर्ब्रह्मा श्लोक म्हणणार होता, तर आपण म्हणूयात का? मग अगस्त्य म्हणशील एकदा गुरुर्ब्रह्मा श्लोक आई बरोबर? आणि मग त्यानंतर आपण उपासनेला सुरू करूयात. हं? चालेल, म्हण अगस्त्य. विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. खूप छान अगस्त्य. आणि अगस्त्य आणि स्वामीजींची ओळख म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून स्वामीजी अगस्त्याला ओळखतायत. त्यामुळे असं अगदी बाहेर यायच्या आधीपासनं ह्या जगात अगस्त्याला स्वामीजी छान ओळखतायत सगळे. आणि मजा आहे. म्हणजे कसं अगस्त्य आलंय ते पण इतकी धमाल आहे. कुठल्या काळामध्ये, सगळं कोविडचा काळ होता, त्यामुळे मला तर माहिती आहे छान छान गमती सगळं. पण येस अगस्त्य, व्हेरी नाईस, खूप छान म्हणलास. आणि आता आपण उपासनेकडे जाऊयात. मी थोडंसं वैष्णवी आली आहे तेजश्री आहे का नाही आहे वैष्णवी? कारण नाही आहे, बरं चालेल. मग वल्लरी तू माझ्या मागे म्हण. आपण अगस्त्य आहे, अगस्त्य म्हणशील माझ्या मागे, नामस्मरण करूयात. ठीक आहे, थोडंसं मी म्हणतो आणि मधुराताई आणि अगस्त्य तुम्ही म्हणा, दोघं जण. मग आपण उपासनेकडे बघू. ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. हरिओम. छान अगस्त्य, खूप सुंदर. आणि हे किती अवघड आहे की नाही? म्हणजे एवढ्या वेळ सुद्धा डोळे मिटून शांत बसायचं म्हटल्यानंतर किती धावपळ होते आपली, आपल्याला कळतं. पण हरकत नाही, असं थोडं थोडं रोज दरवेळेला आपण प्रयत्न करत राहायचा आणि छान छान उपासना करायची. तर उपासना आपण जी करतोय आणि आता जे आपण ऍक्च्युली समजून घ्यायचा प्रयत्न करतोय तो अष्टांग योग. आज जसं प्रज्ञाताईंनी सांगितलं की इतका सुंदर म्हणजे कोइन्सिडन्स म्हणा किंवा योग असा जुळून आलाय. त्यामुळे फारच सगळीकडे. आजच मी पेपरमध्ये एका वाचलं सकाळीच बहुतेक की पांडुरंग म्हणजे विठ्ठल बाप्पाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये 18 किलोमीटर लांब एवढी रांग लागलेली होती. 18 किलोमीटर. आणि ह्याच्यात बहुतेक वारकरी जे सगळे एवढे कित्येक दिवस सगळे चालून आलेत त्यातले ते वारकरी कमीच असतील. त्यांना फक्त कळसाचं दर्शन घेऊनच ते निघतात बहुतेक जण. तर इतरच सर्व लोक, म्हणजे विचार करा की किती लोकांना विठ्ठल बाप्पाची ओढ लागलेली आहे. आणि अशा ह्या सुंदर जो योग आलाय त्या निमित्त आपण अष्टांग योगाचा पण थोडा अभ्यास करत आहोत. त्याला खूप आपल्याला त्याचं आपण बरेच केंद्र बघत आहोत, वेगवेगळे ऍस्पेक्ट्स बघत आहोत. तर त्याच्यामध्ये मनाचं आसन हा भाग आपण बरेचदा बघितला. आणि मनाचं आसन म्हणजे काय? थोडंसं माइंडला डिसिप्लिन करायचं शांत बसण्यासाठी. आणि विशेष करून जसं आता गुरुपूजन इतकं सुंदर केलं, ज्ञानियांनी केलं, अगस्त्यांनी केलं. तर गुरुपूजन जे आपण केलं तर त्याच्यामध्ये खरं तर कोणाचं? आपल्या सद्गुरूंचं पूजन आपण केलं. तर आपले गुरु अनेक असतात बरं का, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. गुरु म्हणजे काय? तर आपल्याला जे जे जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. आई बाबा नसतील तर आपण लहानाचे मोठे पण होऊ शकणार नाही. आपले प्रथम ते गुरुच आहेत. त्याच्यानंतर जर निसर्ग, आजूबाजूचं वातावरण, झाडं,
हे सगळं इतकं छान सुंदर पाणी, त्याच्यानंतर वारा वाहतो तो इतका आल्हाद देतो, असं सगळ्या ज्या गोष्टी आहेत निसर्गामधल्या अनंत गोष्टी आहेत की नाही, त्या सगळ्या आहेत म्हणून त्यामधनं आपल्याला अन्न, पाणी, निवारा, वस्त्र हे सगळं मिळत असतं. त्यामुळे तो पण आपला गुरुच आहे. खूप गोष्टी शिकायला मिळतात. पण मग विशेष गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरू पूजन आपण जे करतो, ते सद्गुरू म्हणजे कोण नक्की आणि सद्गुरू कोणास म्हणावे. तर पुढे एक फार छान स्वाध्याय आपण सत्शिष्यावरती ऐकणार आहोत, तो पुढे आपण ऐकूच या. पण प्रथम आपल्याला हे व्हेरी क्लिअरली कळलं पाहिजे की असंच कोणालाही सद्गुरू म्हणत बसू नये. वी हॅव टू बी व्हेरी क्लिअर विथ दॅट. आणि लहानपणापासूनच आपल्याला समजलं पाहिजे. मग कोणाला म्हणायचं, तर गुरु ह्या शब्दाचाच थोडासा जो अर्थ आहे ना, तर तो लक्षात घ्यायचा की गुरु म्हणजे अंधाराकडनं आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जी व्यक्ती जाते त्या व्यक्तीला आपण गुरु असं म्हणतो. मग वेगवेगळ्या प्रकारचा अंधार असतो, म्हणजे अनेक असतात. म्हणजे रात्री झोपताना करतो लाईट घालवतो तो अंधार मला म्हणायचं नाहीये, पण आपल्या डोक्यामध्ये जे अनेकदा आपल्याला नवीन नवीन इन्फॉर्मेशन पाहिजे असते, नवीन नवीन गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात, त्याच्यासाठी जो आपला सतत प्रयत्न असतो, तर आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्या समाजामध्ये आपण राहतो अनेक लोक, अनेक मोठी लोक आपल्याला भेटत असतात की जे अशा पद्धतीचे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी छान समजावून सांगू शकतात. त्यांच्यापासून आपल्याला शिकायला मिळतं. अनेकदा कसं वागायचं नाही हेही शिकायला मिळतं. पण असं सगळं जे असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन होत असतं जर आपण ऑब्झर्वंट राहिलो तर. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे एक फार विशेष महत्वाची गोष्ट जी अशी आहे की व्हॉट इज द अल्टिमेट ट्रूथ, सत्य काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न आपल्या आतमध्ये नॅचरली असतो. आपण इन्फॉर्मेशन सीक करत असतो, वेगवेगळ्या सब्जेक्ट्सची इन्फॉर्मेशन, कुठले मटेरियल सायन्सेस असतील, कुठले अजून लँग्वेजेस असतील, पण असं आपल्याला नेहमी शिकताना शिकताना अजून पुढचं शिकायची एक नैसर्गिक आपल्यामध्ये इच्छा असते. सो ऑलवेज वी आर क्युरियस. आणि अल्टिमेट क्युरियोसिटी काय आहे माणसाच्या जीवनामध्ये, तर टू नो अबाउट वनसेल्फ, आपल्या स्वतःचं जे मूळ स्वरूप आहे, मी कोण आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे डिफिकल्ट आहे, इट इज नॉट इझी. कारण असं बोलायला लागल्यानंतर सुद्धा हे काय बोलतायत वगैरे असं वाटू शकतं. पण थोडक्यामध्ये माझं आणि देवाचं नातं काय आहे. आपण सद्गुरू पूजन करतो, आपण वेगवेगळ्या देवळांमध्ये जातो, तीर्थक्षेत्रांना आपण त्या ठिकाणी जातो, नतमस्तक होतो. तर हा ईश्वर म्हणजे नक्की कोण आहे, तर ईश्वराचा शोध घ्यायचा कसा आणि तो ईश्वर मला सापडेल कसा, हे सगळं कसं होईल, जर आपण थोड्या वेळ रोज ध्यान केलं तर हे शक्य होईल. जी उपासना आपण करतो तिचा जर आपण मनापासून प्रयत्न केला रोज थोड्या वेळ, मग तुम्ही लहान असेल अगदी 5 मिनिट्स करा, 6 मिनिट्स करा, 7 मिनिट्स करा, रोज थोडंसं वाढवा. थोडे मोठे असाल जसं ज्ञानी आता थोडी मोठी आहे की नाही आता, आणि मग थोडंसं 15 मिनिट्स तर केलं पाहिजे, थोडं 15 मिनिट्स टू 20 मिनिट्स गेलं पाहिजे, असा प्रयत्न केला पाहिजे थोड्या वेळ. पण ती प्रोसेस जी आहे ती नीट समजून घेतली पाहिजे. मग सद्गुरू ही जी विशेष व्यक्ती आहे ती कोण आहे, तर तिला तिच्या ठिकाणी तिचं आणि ईश्वराचं नातं आणि स्वतःमध्येच ईश्वराचा साक्षात्कार जिला झालेला आहे आणि डेफिनेट माहिती आहे, निश्चयाचं समाधान स्वरूप स्थिती असं म्हणलंय. अवघड शब्द आहे ते, पण शी इज व्हेरी शुअर. म्हणजे शी म्हणजे काय, दॅट पर्सन इज अब्सोल्युटली 100% शुअर की काय, की ईश्वर माझ्या आतमध्येच आहे आणि त्याचं दर्शन त्या व्यक्तीला झालेलं आहे. आणि आता ही व्यक्ती सर्वांसाठी तेजोमय बनून राहिलेली आहे की हा ईश्वराचा शोध प्रत्येक जण कसा घेऊ शकतो. मग ज्याला खरंच जेन्युनली इच्छा होते, मनापासून कळकळ निर्माण होते, दे डेफिनेटली त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सद्गुरू प्राप्ती होतेच होते. आणि अशा व्यक्तीची होते की जिला स्वतःला ईश्वर प्राप्ती झालेली आहे आणि ती मार्गदर्शक बनते. तर त्यामुळे हे सद्गुरू म्हणजे गुरुपौर्णिमा इतकी विशेष आहे. त्याच्यामध्ये अनंत वेगवेगळ्या भूमिका आहेत, त्याच्या मागे अनेक ऐतिहासिक प्रसंग पण आहेत, ते कदाचित कोणतरी स्वाध्यायामध्ये सांगेल. आपण आता उपासनेकडे वळूयात. मुख्य उपासना जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण थोडंसं नामस्मरणाने सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की ध्यान उपासना ही आपली मुख्य उपासना आहे. सो ऑल ऑफ अस हॅव टू अंडरस्टँड व्हेरी क्लिअरली की ध्यानाची मूळ प्रक्रिया काय आहे. बसायचं कसं आपण बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर स्थिर बसलो, आपले खांदे थोडेसे मागे, पाठ सरळ म्हणजे पाठीचा कणा थोडा सरळ, त्याच्यानंतर पोट थोडंसं आत घ्यायचं. तुम्हाला प्रश्न नाहीये, मला थोडं घ्यावं लागतं. त्यानंतर हात थोडे आपल्या पोटाजवळ घ्यायचे,
कोपरे दोन्ही आपल्या शरीरापाशी ठेवायचे, मांडी आपली जी असते ती जमिनीला चिकटून ठेवायची, म्हणजे कुठेही पायाला आपल्या मुंग्या वगैरे येणार नाहीत. हे झालं फिजिकल आसन. आणि त्यानंतर मनाचं आसन जे विशेष आपण बघत होतो, तर त्याच्यामध्ये थोडं आपल्या मनाला स्थिर करायचं. मग मनाला स्थिर करणं इज व्हेरी डिफिकल्ट, कारण शरीर स्थिर केलं की मन थोडं स्थिर होतं. चुळबुळ 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 करत राहिलं की मन पण इकडनं तिकडे फिरतं. मग काय 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 येत असतं डोक्यात. पण म्हणून पहिले तर शरीराला स्थिर करावं. ते केल्यानंतर डोळे शक्यतो बंद ठेवावेत. आता डोळे बंद केल्यानंतर बघायचं तर काहीच नाही आहे. मग करायचं काय? करायचं पण खरं तर काहीच नाही आहे. पण काहीच नाही करायचं म्हटल्यानंतर एकदम घाबरून जातो आपण. अरे बापरे, काहीच नाही करायचं, अरे काहीतरी तर सांगा, असं म्हणायला होतं. मग करायचं काय, तर थोडी प्रोसेस लक्षात घ्यायची. मग तिथे आपलं जे भ्रूमध्य म्हणजे दोन्ही भुवयांच्या थोडासा वरचा भाग, गंध किंवा कुंकू लावला जातो तो भाग, त्या ठिकाणी आतमधूनच आपलं अटेन्शन या ठिकाणी फोकस करायचं. म्हणजे काय करायचं, तर त्या ठिकाणी आपलं जे कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी थोडंसं वळवायचं, इनवर्ड. बघायचं काहीच नाही, पण लक्ष त्या ठिकाणी ठेवायचं. मग लक्ष त्या ठिकाणी दिल्यानंतर श्वासावरती छोटंसं नाम घ्यायचं, जे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेलं असतं. मग आपल्या सद्गुरूंनी काय सांगितलंय, ओम सोहम श्रीराम, असा छोटासा नाममंत्र घ्यावा. मग ओम घ्यावा. ओम आपल्याला छान वाटतं. मग श्वास घेताना मनामध्ये ओम म्हणायचं, श्वास सोडताना मनामध्ये ओम म्हणायचं. बोलायचा प्रश्नच नाही आहे, ओठ हलवायचा देखील प्रश्न नाही आहे, मनामध्ये इतर कुठला तरी विचार करत बसायचा देखील प्रश्न नाही आहे. सगळं लक्ष या ठिकाणी आता एकवटवलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण फोकस केलेला आहे. श्वास आपला छान हळूवार चालू आहे आणि श्वास घेताना आपण ओम असं मनामध्ये म्हणत आहोत. आणि हे म्हणत असताना मनामध्ये जो भाव निर्माण होतो, ओम म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये विशेष भाव निर्माण होतो, तर त्यावरती लक्ष द्यायचा प्रयत्न करावा. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आणि अटेन्शन म्हणजे अवधान, ह्या दोन गोष्टींना फार विशेष महत्त्व आहे. कारण जर लक्ष इकडे तिकडे गेलं तर ही प्रोसेस आपल्याला करताच येत नाही, बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. मग ध्यान करायला बसायच्या आधी जर खूपच जास्त हॅरी पॉटरचं रीडिंग झालं असेल तर डोळे बंद केल्या केल्या समोर कोण येतं, वोल्डेमॉर्ट. बापरे, असा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्यामुळे थोडं आधी आणि थोडं नंतर थोडंसं आपल्याला नामस्मरण केलं की छान वाटतं. आणि मग वोल्डेमॉर्ट वगैरे सगळे पळून जातात, डिमेंटर्स वगैरे काही येत नाही. आणि त्याच्यानंतर छान मस्त ओंकार आणि त्यामध्ये असलेला ईश्वर भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण होतो. आणि मग त्याच्यासहित त्या ठिकाणी आपण सगळं लक्ष या ठिकाणी एकवटून स्थिर बसू शकतो. विशेष भाग आहे, पण प्रयत्न करून हे साध्य होतं. पण रोज करायला लागतं, कारण रोज आपण हॅरी पॉटर बघणार, रोज आपण काहीतरी बघणार, रोज कुठेतरी जाणार, आणि हे कधीतरी 15 दिवसात एकदाच करणार असं म्हटल्यानंतर कसं काय मन आपलं ऐकणार. नो. सो हे पण रोज करायचं. छान. सो ही झाली आपली ध्यानाची मुख्य प्रक्रिया. मग मनात विचार आले तर काय करायचं, सोडून द्यायचं. एकदम वोल्डेमॉर्ट समोर आला, घाबरायचं नाही, जा म्हणायचं, त्याला काय करायचं, लेट हिम गो, डोंट वरी, हो की नाही. तर असं सगळी ध्यानाची प्रक्रिया. आणि मग ह्याला थोडं मनाला ट्यून करण्यासाठी आपण सुरुवातीला आता 3दा त्रिपदा गायत्री मंत्र म्हणणार आहोत. माझ्याबरोबरच आपापल्या ठिकाणी सर्वांनी म्हणायचं, आणि त्यानंतर आपण 3 वेळा दीर्घ ओंकार करूया. मग 2 मिनटं आता जी प्रक्रिया सांगितली तसं छान शांतपणे ध्यान करूया आणि मग ध्यानाची सांगता करूया. तर आता त्रिपदा गायत्री मंत्र म्हणूया. दीर्घ ओंकाराच्या वेळेस सगळं मुलांनी एक लक्षात ठेवायचं की कोणाचा तरी ओंकार मोठा आहे आणि कोणाचा तरी छोटा आहे म्हणून स्पर्धा करत बसायची नाही. देर इज नो कॉम्पिटिशन. फार करावीशी वाटतं पण असं करायचं नाही. एका श्वासामध्ये सहज जितका ओम आणि ओंकार आपला होतो तेवढा करायचा, उरलेला ओंकार मनामध्ये करावा. ठीक आहे. आणि आता आपण ऑनलाईन असं ऐकत असताना काय होतं की ओम पूर्ण ऐकू येत नाही, कारण तो कुठेतरी आवाज निघून जातो. पण तुम्ही तुमच्या श्वासाच्या प्रमाणे नक्की दीर्घ ओंकार करावा. मग पुढचा ओंकाराची सुरुवात तर नक्की ऐकू येईल तुम्हाला. गायत्री मंत्र म्हणूया. सर्वांनी छान ताड बसा. 5 मिनिटं उपासना करायची आपल्याला. तर
छान मनापासून करूया. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. दीर्घ श्वास घेऊया. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. एकदा आपण दीर्घ ओंकार करूया. दीर्घ श्वास घ्या.
एकदा त्रिपदा गायत्री मंत्र म्हणूया माझ्याबरोबर आपापल्या ठिकाणी. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात्. ओम श्री. थोडंसं आपण नाम घेऊया. वल्लरी, मी नाम सांगतो, माझ्या मागे म्हणशील. ओम रामकृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. 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 ओम रामकृष्ण हरी. ओम कृष्ण हरी. ओम रामकृष्ण 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 हरी. कृष्ण हरी. श्रीराम. छान. आता आपण जाऊया प्रज्ञाताईकडे परत केंद्राच्या पुढच्या भागासाठी. हरिओम. आता आपण सगळ्यांनी छानपैकी उपासना केली आहे आणि आता आपण आपल्या पुढच्या सत्राला सुरुवात करूयात. तर आता यदुवीर आपल्या समोर ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ओव्यांचं पठण करणार आहे. माझं नाव यदुवीर स्वप्नील पिंपळकर आहे. मी 3ऱ्या वर्गामध्ये शिकतो. माझं शाळेचं नाव तेजस्विनी विद्या मंदिर आहे. मी यास ज्ञानेश्वरीचे 10 श्लोक म्हणणार आहोत, 10 ओळी म्हणणार आहोत. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेश सकलमतिक प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारिजो आता विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु घेणे तारी लोहा संसार पुरु म्हणून विशेष यत्यादरू विवेकावरी या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा जैसे मार्गेच चालता अपाओ न पवे सर्वथा काधिपादारे वर्तता नाडईजे तया परिपार्थ स्वधर्मे राहतता सकळ काम पूर्णता सहजे होय सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभाला बंधरावे म्हणा माझे आपणे उचिता स्वधर्मे राहतता जे पावे ते निवांता साहोनी जावे. हरिओम. खूप छान यदुवीर, खूप छान केलंस. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याच्या 50 ओव्या पाठ आहेत आणि त्यांनी त्याचं खूप छान पाठांतर आहे. तर छान केलं सादर यदुवीर.
आणि मला हेच छान वाटतं की तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं लहान मुलांचं की तुम्ही सगळे येता आवडीनं सगळं सादरीकरण करता. खरंच छान वाटतं. मला मला माझी आठवण येते की मी लहानपणी तुमच्यासारखीच अशीच यायचे. आजी बरोबर स्वामीजींच्या प्रवचनांसाठी यायचे आणि मग तिथे छान छान प्रसाद मिळायचा म्हणून खरं अट्रॅक्शन असायचं यायचं. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला सुद्धा स्वामीजी काही मोठं चॉकलेट असलं तरी लहान मुलांच्या हातात द्यायचे. तर हे सगळं खूप छान वाटायचं तेव्हा. आणि तेव्हा असं वाटायचं की हे काय म्हणजे हे सगळे मोठे मोठे शब्द ऐकून किंवा ह्या सगळ्या ओव्या श्लोक खरं तेव्हा अवघड वाटतं आपल्याला. स्वामीजी जेव्हा छान गोष्टी सांगायचे तेव्हा आम्ही आवडीनं ऐकायचो. पण काहीतरी उपासना ध्यान वगैरे हे म्हणलं की असं वाटायचं अरे आपल्याला काय गरज आहे म्हणजे आपल्याला तर छानच वाटतं ना, आपण खुशच असतो. छान मार्क मिळाले तरी खुश होतो, नवीन कपडे मिळाले खुश होतो किंवा एखाद्या ठिकाणी ट्रिपला गेलो आपण छान वाटतो. पण हे सगळं खूप म्हणजे हे सगळ्या जशा समुद्राच्या लाटा असतात जसं खालीवर सगळं होत असतं तसं आपल्या जीवनात पण होत असतं. त्यामुळे हे जेव्हा आपण फाउंडेशन आपलं छान होतंय, आपण सगळेजण इथे येतोय, उपासना करतोय, छान आपला स्वाध्याय करतोय, तर ह्या सगळ्यामुळे आपलं फाउंडेशन पक्क होतं आणि त्यामुळे आयुष्यात पुढे कितीही वादळं आली, किती काही झालं तरी आपलं सद्गुरू आहेत, आपला परिवार आहे स्वरूप योगचा. त्यामुळे आपल्याला कायमच आपण छान मार्गाला असतो आणि आपल्याला कायम चांगला मार्गाचं म्हणजे आपण कुठेही आपलं लक्ष विचलित होत नाही. तर त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे आणि छान सादर केलं वगैरे तू सुद्धा. असंच तू पण पाठांतर कर आणि ह्या सगळ्या ओव्यांचाही अर्थ हळूहळू आई बाबा किंवा आपल्या स्वाध्यायांमधनं समजून घ्यायचा प्रयत्न करशील. प्रज्ञाताई, यदुवीर मला वाटतं स्वाध्याय पण एक हो, सादर करणारे छोटा. बरोबर बरोबर, हां सॉरी. येस. हां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या आई वडिलांना माझ्या गुरूंना वंदन करून आपल्या सर्वांना माझा नमस्कार. गुरुपौर्णिमा हा पवित्र सण महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. आपल्या आयुष्यात गुरूंचे स्थान देवापेक्षाही मोठे मानले जातात. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे, म्हणजेच ते आपल्याला अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाचा मार्ग दाखवतात आणि चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेकडे नेत असतात. गुरु आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवन जगण्यासाठी कला, नैतिक मूल्ये आणि आत्मविश्वासाने जगणे शिकवतात. आजच सकाळी माझा अनुग्रह झाला आहे. आपले स्वामी गजानननाथ यांनी मला अनुग्रहित केले. माझ्या स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करून मी इथेच थांबतो. गुरु बिना ज्ञान न मिळे, गुरु बिना मार्ग न दिसे, गुरु कृपे जीवन सरे, गुरु चरण मस्तक ठेवसे. हरिओम. खूप छान. आणि तुझा म्हणजे हा तुझा अनुग्रह झालाय आणि तुला खरं सांगायचं तर माझाही आषाढी एकादशीच्या दिवशीच अनुग्रह झाला होता. तर त्यामुळे मला खूप छान वाटलं की आज तुझंही ऐकून खूप छान स्वाध्याय केला सादर. तुझं मनोगत ऐकून आम्हालाही छान वाटलं. थँक्यू. आता आपण पुढील स्वाध्यायाकडे वळूयात. तर आता ज्ञानिया आपल्यासमोर सत्शिष्य कोणास म्हणावे या विषयावर स्वाध्याय सादर करेल. हरिओम. देशपांडे आणि मी इयत्ता 6वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर आहे. तर
आज मी तुमच्यासमोर सत्शिष्य कोणास म्हणावे या अत्यंत सुंदर विषयावरती स्वाध्याय सादर करणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. पण विचार करा, केवळ उत्तम गुरु मिळून चालते का? गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश समाजात पसरवण्यासाठी एका चांगल्या शिष्याचीच म्हणजे सत्शिष्याची गरज असते. सत्शिष्य म्हणजे सत अधिक शिष्य म्हणजेच सर्वोत्तम, नम्र आणि सुसंस्कृत विद्यार्थी. समर्थ रामदास स्वामी सत्शिष्य कसा असावा याचे सर्वात सुंदर वर्णन त्यांच्या दासबोध या ग्रंथात केले आहे. सत्शिष्य तोची म्हणावा जो गुरुवचनी विश्वास ठेवावा, अनन्य भावे शरण जावा, काया वाचा मनेशी. सत्शिष्य तोच असतो ज्याचा आपल्या गुरूंच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असतो. तो केवळ नावाला शिष्य नसतो, तर काया म्हणजेच शरीर, वाचा म्हणजेच बोली आणि मनाने गुरूंच्या विचारांशी एकरूप झालेला असतो. रामदास स्वामी पुढे म्हणतात, सत्शिष्य कधीही आळशी नसतो. तो नेहमी तत्पर, आदरणीय व नम्र असतो. जसे छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींचे सत्शिष्य होते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेणे आमुचे केले कारज, तो गुरुराजू आम्हा पूजावा. सत्शिष्य गुरूंची सेवा कोणत्याही स्वार्थाशिवाय करतो. तो मनापासून आत्मसात करणे हीच खरी गुरुसेवा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार जाळून या मनी जो राहो गुरुच्या चरणी. म्हणजे ज्याच्या मनातून मीपणा किंवा अहंकार पूर्णपणे निघून गेला आहे आणि जो नेहमी शिकण्याच्या वृत्तीत असतो, तोच खरा सत्शिष्य. आजच्या काळात सत्शिष्य कसा असावा? आजच्या आधुनिक काळात सत्शिष्य असणे म्हणजे नक्की काय? शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणे, वर्गात लक्ष देऊन ऐकणे व नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता ठेवणे. काही मोठे यश मिळाले तरी तरी नम्र राहणे आणि सर्वांशी प्रेमाने बोलणे. आई वडील आणि गुरु किंवा शिक्षक जे आपले पहिले गुरु आहेत त्यांच्या चांगल्या उपदेशांचे पालन करावे. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करावा. कोणत्याही त्रास देण्यासाठी नाही. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की झाडाला जसे रोज पाणी दिले तरच ते वाढते, तसेच आपण रोज आपल्या गुरूंच्या आणि संतांच्या विचारांचे पालन केले तरच आपण खऱ्या अर्थाने सत्शिष्य बनू. चला तर मग आपण सर्वजण संतांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या आई वडील व गुरूंचे नाव उज्ज्वल करूया. आपल्या स्वामीजींनी नित्य आपल्याला असे सत्शिष्य बनण्यासाठी जे प्रयत्न केले त्यावर आपण खरे उतरण्याचा प्रयत्न करूया. हा स्वाध्याय मी पूजनीय स्वामीजींच्या चरणी अर्पण करते. हरिओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु. खूप छान ज्ञानिया. म्हणजे आणि मेन हायलाइट म्हणजे तू हे पण सांगितलंस की आधुनिक काळामध्ये सत्शिक्षक कसा असला पाहिजे. कारण की आपल्याला मोठ्या मोठ्या कन्सेप्ट कधी कधी कळत नाहीत, पण आपल्या लेवलवर आपण कसं हे प्रिन्सिपल इम्प्लिमेंट केलं पाहिजे किंवा कसं आपण हे सगळं आपल्या रोजच्या जीवनात अंगीकारलं पाहिजे हे तू खूप छान पद्धतीने सांगितलंस. थँक्यू सो मच. आता आपण पुढच्या सत्राकडे वळूयात. आता मधुराताई आपल्याला शिष्य आणि सद्गुरू जीवन प्रसंग ही कथा सांगणार आहे. हरिओम. आज आपण गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम साजरा करतोय आणि आदित्य दादांनी आपल्याला गुरु म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय हे सांगितलं. आता ज्ञानियांनी पण आपल्याला सांगितलं की सत्शिष्य म्हणजे काय. तर आता हे आपल्याला कळलं की सद्गुरू म्हणजे काय. ते आपल्याला ज्ञान देतात. पण ते जसे ज्ञान देतात आपल्याला ते आपलं कल्याणही करतात. ते आपल्याला समाधान शिकवतात खूप. आणि
आपले सद्गुरू जे असतात ते अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्यावर म्हणजे आपलं कल्याण कसं होईल हे आपल्याला सांगत असतात. मी तुम्हाला ना एक आपल्या स्वामींचाच स्वामी माधवानंदांचाच एक छोटासा माझ्याच बाबतीतला एक प्रसंग सांगते. मी जेव्हा अ, असं 12वीच्या सुट्टीमध्ये म्हणजे माझी परीक्षा संपली आणि महिनाभर सुट्टी होती म्हणून मी स्वामीजींकडे जायचे कामाला, की छान-छान प्रवचनं किंवा गोष्टी वगैरे ऐकायला मिळतील, वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळतील, छान काही-काही काव्य वगैरे असं समजावून सांगतील स्वामी, या ह्याने मी त्यांच्याकडे गेले होते. आणि पहिल्याच दिवशी स्वामीजींनी मला सांगितलं, की समोर बाहेर एक पेपराचा गठ्ठा पडलाय. तर तो तू तारखेने लावून ठेव. मी म्हटलं, हे काय काम सांगितलंय तारखेने? म्हणजे मला असं थोडंसं डिसअपॉइंट झालं, की काय हे नुसतंच तर तारखेने लावायचंय. ठीक, जाऊ दे. लगेच 5व्या मिनिटाला ते तिथे आले आणि म्हणाले, की "हा नुसता पेपरचा गठ्ठा नाहीये, तर ह्याच्यात सगळी प्रवचनं आहेत. ती तारखेने लावता-लावता त्यातले एखाद दुसरं प्रवचन वाचही आणि मग आपण छान त्याच्यावर बोलूया." मला इतका आनंद झाला, की अरे वाह! किती स्वामी आपल्या किती मनातलं ओळखतात आणि प्रत्येक या छोट्याशा ह्याच्यावरून त्यांनी आपलं ऐकलं किंवा आपलं कल्याण करतायत ते. तर हे स्वामींच्या बाबतीत. अगस्त्यला एक छान गोष्ट आवडते आमच्या जसं की स्वामी किंवा आपले सद्गुरू आपलं कल्याण करतात, तर आपण पण आज्ञाधारक असायला पाहिजे की नाही? अ, तर एक अगस्त्याच्याच आवडीची एक गोष्ट आहे, आज्ञाधारक अरुणी म्हणून. तर ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. ती महाभारतातली गोष्ट आहे. अरुणी आणि द्रोणाचार्य यांची अ, गुरु शिष्यांची जी अ, जोडी आहे ती खूप अगदी फेमस आहे असं आपण म्हणू. एकदा काय झालं धौम्य ऋषींच्या आश्रमात धौम्य ऋषींनी ते अरुणी आहेत. त्यांना सगळेजण बसले होते. त्यांची उपासना चालली होती आणि अचानक खूप पाऊस यायला लागला आणि खूप पाऊस यायला लागला त्यामुळे त्यांनी अरुणीला सांगितलं, की "अरुणी, अरे खूप पाऊस येतोय. आपण शेतात छोटी-छोटी भाताची रोपं लावलेली आहेत, तर तिथे आणि आपला बांध फुटलेला आहे. तर सगळी पाणी जे येतंय, वाहतंय झरे, ते सगळे येतील आणि आपलं शेताची नासधूस होईल. तर तू असं कर, तू शेतात जा आणि तो बांध बांध आणि ये." अरुणी म्हणाले, "हो, चालेल." गेले. पण ते एवढे मोठे-मोठे जे दगड आणि ते त्यांना उचलता येईनात आणि त्यांना तो बांध बांधता आला नाही. पण गुरूंनी आपल्या आज्ञा केलेली आहे आणि आपण कसं काहीतरी याच्यावर सोल्युशन काढायलाच पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, की ते स्वतः तिथे आडवे झोपले आणि त्यांनी ते पूर्ण झरा तो अडवून ठेवला. ते पाणी जे येत होतं ते अडवून ठेवलं. आणि संध्याकाळ झाली आणि त्यांनी विचारलं, की "अरे, अरुणी कुठे गेले? कुठे गेला अरुणी? अजूनपर्यंत आला नाही." मग त्यांचे सोबतचे जे शिष्य होते ते म्हणाले, की "नाही का गुरुजी, तुम्ही सकाळी त्याला सांगितलं होतं, की अ, बांधा. अजून आलाच नाहीये अरुणी इथे परत." ते म्हणाले, "नाही, नाही, चला आपल्याला जायला हवं तिकडे." म्हणून ते सगळे शिष्यांना घेऊन तिथे गेले आणि बघतात तर काय अरुणी तिथे बांध म्हणून आडवा झोपलेला होता. ते बघितल्यावर त्यांनी हाक मारली अरुणीला, "अरुणी इकडे ये." ते थोडे गोंधळले, की "अरे बापरे!" की आता समजा मी इथून उठलो तर पाणी परत येईल, पण आता गुरु पण आपल्याला बोलवतात तिथेच, तर काय करायचं? मग ही जी घालमेल होती, ती धम्म ऋषींना कळली आणि ते म्हणाले, "अरुणी बाळा, घाबरू नकोस. तू ये इकडे. आपण सगळे मिळून तो बांध बांधूया आणि ते पाणी अडवूया." आणि त्यांचा हा जो आज्ञाधारकपणा होता, तो गुरूंनी ओळखला आणि ते म्हणाले, की "तू हे जे ज्ञान आहे, माझ्याकडून जे शिकतोयस, ते घेऊन तुझं खूप कल्याण होईल आणि तू खूप मोठा होशील." आणि तसंच झालं. हे खूप मोठे ऋषी झाले. तर अशी ही छोटीशी गोष्ट होती. अगस्त्यलाही खूप आवडते आणि आपण सगळेच आपल्या सद्गुरूंचे आज्ञाधारक व्हायचा प्रयत्न करूया. हरी
खूप छान मधुराताई. मला वाटतं अगस्त्य बरोबर आता ही आमची पण आवडीची गोष्ट झाली. सगळ्यांना खूप छान गोष्ट वाटली आणि त्याबरोबर तू जो सांगितलेला अनुभव होता तो पण खूप छान होता. स्वामीजींच्या आठवणी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा पुन्हा एक काही काळ आपण मागे गेलोय आणि आपण पुन्हा एकदा स्वामीजींच्या सानिध्यात आहोत असं वाटायला लागतं. खूप छान. आता आता हाच मला वाटतं या आठवणींचा ओघ आपण या ओघामध्ये आता तेजस्वी ताई सुद्धा आपल्याला स्वामीजींच्या काही आठवणी सांगणार आहे. नक्कीच सगळ्यांना त्या आवडतील. हरिओम. मला जेव्हा आदित्य काकाने सांगितलं की तू स्वामीजींच्या आठवणी सांगशील का, तर मागे पण मी एकदा स्वामीजींच्या आठवणी सांगितलेल्या. तर मला कळत नव्हतं की मी कुठून सुरुवात करू, कारण खूप साऱ्या आठवणी आहेत. तर मग मी 2-3च छोट्याशा आठवणी सांगते, किंवा यावेळेला मला असं वाटलं की मला त्यांचे काही जे गोष्टी ज्या मला भावल्या, तर त्या मी जास्त सांगायचा प्रयत्न करेन. तर सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ChatGPTचं युग आहे आणि प्रत्येक गोष्ट आपण पटकन स्वतः विचार करायच्या ऐवजी त्यालाच विचारून टाकतो. तर तसं ते त्याचा सगळ्याचा उपयोग करायला काही हरकत नाहीये. पण स्वामीजींबरोबर काम करताना असं खूप वेळेला लक्षात यायचं, की त्यांना ओरिजिनल थॉटचं खूप म्हणजे महत्त्व असायचं आणि ते तसं कुणी मांडलेलं असेल, तर ते विशेष त्याचा म्हणजे कौतुक करत असायचे. तर तसंच माझा एकदा प्रश्नोत्तरांचं मला एक प्रश्नोत्तर घ्यायचं होतं. तर त्यावेळेला मी मी त्यावेळेला केमिस्ट्री शिकत होते, तर त्या केमिस्ट्रीमधलं आता काय होतं ते मी सांगणार नाही, कारण तुम्ही छोटी मुलं आहात. पण त्या केमिस्ट्रीमधलं मी एक उदाहरणाचा त्याच्याशी संबंध लावला होता. तर ते त्यांना इतकं आवडलं होतं, की ते त्यांनी खूप नंतर ॲप्रिशिएट केलं आणि मला काही त्यावेळेला ते इतकं असं आपण काही विशेष मांडलंय असं जाणवलं नव्हतं. पण नंतर त्यांनी आईला फोन करून पण सांगितली, की असं तेजूने प्रश्न घेतला आणि असं ती बोलली वगैरे. तर म्हणजे आता उलटं आता मी पण एक टीचर आहे. तर मी जेव्हा आता उलटा विचार करते, तेव्हा मला असं वाटतं, की जेव्हा मी पुण्याला 5 वर्ष शिकायला होते, तर त्या वर्षी आई-बाबा माझ्यापासून लांब होते. तर त्या पुण्यातले आई-बाबा म्हणून स्वामी आशाताई होतेच, पण एकीकडे ते गुरुही होते, एकीकडे ते शिक्षकही होते आणि न ठरवता केलेली पॅरेंट टीचर्स मीटिंग पण ते करायचे. मग ते डायरेक्ट कौतुकासाठी आईला फोन पण करायचे, की असं ती छान बोलली असं. तसंच उलटं पण व्हायचं. म्हणजे आम्ही तिघीजणी बहिणी होतो आणि काही कारणाने आम्ही एकदा केंद्रात गेलो नाही. काहीतरी नातेवाईकांचा असा छोटासाच कार्यक्रम होता, पण त्याला महत्त्व देऊन. तर मग त्यांनी नंतर आईला विचारली होती, की तिघीही आल्या नव्हत्या. काय झालं? काय कारण होतं? तर तिने सांगितलं. तर त्याच्यानंतर असं रागावले नाहीत, पण म्हणाले, "एखादीला तरी यायला सांगा." कारण मग कळतं ना, की काय झालं त्या दिवशीच्या केंद्रात आणि मग आजचं केंद्र फार विशेष झालं, असंही सांगितलं. म्हणजे त्या केंद्रामध्ये उपस्थित राहण्याच्या संबंधी पण त्यांनी आमची कानउघडणी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये पण केलेली होती. तर असे म्हणजे प्रत्येकालाच असं वाटावं, की स्वामीजी अतिशय आपल्या जवळचे आहेत, असा त्यांचा प्रत्येकाशीच व्यवहार असायचा. अगदी एक छोटीशी गोष्ट आठवली मला, की रत्नागिरीच्या युवा केंद्रामध्ये एक दादा होता. तर त्याचा एक जोडधंदा म्हणून तो रिक्षा पण चालवायचा आणि अजूनही काही व्यवसाय करायचा. तर त्याने नवीन रिक्षा आणली होती. तर जसं आपण पुण्यामध्ये खूप जणांनी बघितलं असेल, की कुणी नवीन गाडी आणली, बाईक आणली, की ते स्वामींना घेऊन त्याच्यातनं राईड करायचे. तर ह्या दादाने त्यांना रिक्षा दाखवली, तर चक्क स्वामींनी रिक्षा चालवायला सुरुवात केली आमच्या अंगणामध्ये. तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला वाटायचं, की ही स्वामीजी ही आपली सगळ्यात जवळची व्यक्ती आहे. आणि हे सगळं सुरू असताना जेव्हा ते प्रवचन द्यायला स्टेजवर बसायचे किंवा जेव्हा आपण त्यांना ध्यानस्थ बघायचो, तेव्हा प्रत्येकालाच ते आपल्या सद्गुरू स्थानी वाटायचे. आणि ती जी एक गोष्ट होती, तर ती त्यांनी प्रत्येकाला सारखीच दिलेली होती. म्हणजे कधी-कधी काही अ, अभ्यासाने हुशार व्यक्तींशी त्यांची काही वेगळी अ, चर्चा चालत असत. कधी घरातल्या कोणी आज्या वगैरे असतील, तर त्यांच्याशी ते त्यांच्यातले होऊन वागत असत. पण ध्यान करा किंवा स्वच्या ठिकाणी लक्ष ठेवून राहा, हा जो उपदेश होता, तो मात्र वय कुठचंही असो किंवा त्या व्यक्तीचा व्यवसाय कुठचाही असो, ती कुठच्याही परिस्थितीतनं आलेली असो, तो सगळ्यांशी सारखाच होता.
आणि ते सततच त्या स्वतःच्या स्वशी पण जोडलेले असत म्हणून का काय माहिती नाही. ते प्रत्येकालाच आपले वाटत असत. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आपण पुन्हा कधीतरी बघू. हरी ओम. हरिओम. खूप छान तेजस्वी ताई. म्हणजे तू एक एक गोष्ट सांगत होतीस आणि मलाही एक एक गोष्ट पॅरलली आठवत होत्या की किती ते छान असायचं की कधीही प्रवचनाला जा, केंद्रामध्ये जा, स्वामीजींची एक हास्याचा आपल्याकडे जो त्यांची जी नजर असायची हसून ते बघायचे, त्यातच असं वाटायचं की सगळं मिळालं. आता काही प्रश्न होते का माझे, मी कशासाठी आले होते, आणि सगळंच कोडी सुटून जायची. असं म्हणजे तो खूपच छान एक काळ होता जेव्हा आपण सगळे स्वामीजींच्या सानिध्यात सगळं करत होतो, आणि आजही आपण सगळे आवडीनं सगळं करतोय. खरंच मला वाटतं स्वामीजींनाही छान वाटत असेल आपण आपल्याबद्दल. तर आता आपण पुढे प्रज्ञाताई, सद्गुरुस्तव. हो. सॉरी एकच आता पुढचं सत्र घ्यायच्या आधी मला हां, वाटतं हां. आता जे तेजश्री ताईंनी सांगितलं त्यात मी दोन फार सुंदर गोष्टी सगळ्यांच्याच स्वाध्याय झाला. त्याच्यामध्ये ओरिजिनल थॉटचा जो इम्पॉर्टन्स आहे तो इतका अप्रतिम भाग आहे जो आता म्हणजे तेजू तू घेतलास तो, आणि स्वामींबरोबर असताना हा सर्वांनीच अनुभवलेला आहे. पण ज्या पद्धतीने कौतुक करायचे स्वामी त्या ओरिजिनल थॉटचं, ते सगळी मुलं जे ऐकतायत आणि जे समजून घ्यायचा प्रयत्न करतात ह्यांना हे फार फार विशेष भाग आहे. म्हणजे दे हॅव टू अंडरस्टँड दिस. आणि हे चॅट जीपीटी आणि AI आणि ह्याचं जग आहे ॲब्सोल्युटली म्हणजे स्पॉट ऑन होतं. पण ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट ही आपल्यालाच विकसित करायला लागते. वी हॅव टू गेट क्रिएटिव्ह अबाउट इट. आणि कोणतरी सांगतंय म्हणून, कोणतरी म्हणतंय म्हणून, हे मार्गदर्शन म्हणून म्हणजे गाईडलाईन म्हणून घ्या, पण तुमचा मार्ग तुम्हालाच निर्माण करायचा आहे हे लक्षात ठेवा. आणि तिथे ओरिजिनल थॉट विल बी ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स. तर मला पॉईंट फारच आवडला म्हणून म्हटलं मला राहवलं नाही की तो पॉईंट ॲक्च्युली स्ट्रेस करून नक्की लक्षात घ्यावा. आणि मग ऐकायचं काय आहे, मग सद्गुरू काय करतायत तुम्ही बघितलं तर सद्गुरू कधी हे असंच करा ते तसंच करा असं ह्याच्या भानगडीत स्वामीजी पण कधी पडलेच नाही. मध्यवर्ती गोष्ट सांगितली आणि नाव इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे युअर रिस्पॉन्सिबिलिटी असं शिष्याला सांगितलेलं आहे सद्गुरूंनी की आता तू ते समजून घेऊन त्याच्याबद्दल आवड निर्माण करून ते करायला पाहिजे. सो समर्थांनी जे ज्ञानीचा स्वाध्याय होता फार सुंदर होता. त्याच्यामध्ये सत्शिष्याचं मुख्य लक्षण काय आहे तर समर्थांनी असं सांगितलेलंच आहे ना, मुख्य सत्शिष्याचं लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, हे पहिलं सांगितलं. सो अटमोस्ट श्रद्धा आहे आणि ॲब्सोल्यूट ट्रस्ट आहे की मला हा मध्यवर्ती मार्ग सांगितलेला आहे, दॅट इज इट. ध्यान करणार म्हणजे करणार, ध्यानाची प्रक्रिया समजून घेणार म्हणजे करणार, व्हॉट एव्हर हॅपन्स. मग दिवस माझा कसाही अप्स अँड डाऊन जाऊ, जसं मला वाटतं प्रज्ञा यांनी सांगितलं की लाटा असतात, अनेक लाटा निर्माण होतात, व्हॉट एव्हर हॅपन्स मी ध्यान करणार. आणि मग पुढे काय म्हणलंय, अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य असं म्हणलंय. अनन्य भावे म्हणजे काय, तो कम्प्लिटली सरेंडर झालेला आहे. सरेंडर म्हणजे लोटांगण घातलंय असा भाग नाहीये. सरेंडर झालाय म्हणजे त्यांनी चित्त सद्गुरूंच्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण केलेलं आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी म्हणजे काय, ईश्वराच्या ठिकाणी. कारण सद्गुरू म्हणजे ईश्वरच रूप घेऊन आलेला आहे, आपल्याला पुढच्या प्रवासासाठी व्यवस्थित मार्ग दाखवण्यासाठी हात धरून घेऊन चाललेला आहे. पण आपण जर त्याच्या बाबतीत जर पूर्ण सरेंडरच झालो नाही आणि आमचाच अहंकार आपण मध्ये ठेवला, इगो, राईट, मला कळतं हे सगळं, हे काय आहे तर मला माहितीच आहे, हे कशाला करायचं, मेनी टाइम्स, राईट, असं होतं. सो किती फाईन लाईन आहे. यू हॅव टू अंडरस्टँड, बी क्रिएटिव्ह, फाइंड युअर ओन वे, पण ॲट द सेम टाइम यू हॅव टू फाइंड अ वे टू सरेंडर टू युअर सद्गुरू. म्हणून सद्गुरू कोण आहेत हे पक्के ओळखावं पहिल्यांदा, आणि सत्शिष्य कसं व्हायचं हे पण समजून घ्या. पण व्हेरी ब्युटिफुल, ओरिजिनॅलिटी लाईज विद इन दिस. तर हे अप्रतिम तेजश्री तू सांगितलंस, त्यामुळे मला असं वाटलं की नक्की सगळ्या मुलांनी ते घ्यावं. पण थँक्यू सो मच. येस प्रज्ञा, बॅक टू यू. किंवा आदित्य दादा, मला वाटतं की थोड्या आठवणींमध्ये आपण गुंतून जातो, आणि पुन्हा एकदा आदित्य दादाने आपल्याला मध्यवर्ती साधना आणि काय आपण नेमकं केलं पाहिजे ह्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं. तर आता वल्लरी आपल्या समोर सद्गुरु स्तवन सादर करेल. हरिओम, माझं नाव वल्लरी. मी जमनाबाई नर्सिंग स्कूलमध्ये 6वीत शिकते. आज मी तुम्हाला गुरुस्तवन सादर करून दाखवणार आहे. अनंत गुण गंभीरा गुरुवरा दया सागरा, सदैव मन कल्पिते विषय हे तया आवरा.
स्वरूपी मन रंगू दे निशितिनी घडो साधन अखंड तव चिंतनी मन रमो तुझी प्रार्थना अतर्क्य तुझी थोरवी त्रिभुवनी गुरु वंदना गुरु तुझी अलक्ष लाभू दे पदी पदी तुझी संगती तीच जगी शाश्वती तुझ विणे कोणा मोक्षणा अखंड तव चिंतनी मन रमोत अशी प्रार्थना त्रिवार तुझ वंदितो करी धरा अशा पामरा अशी वगत जन्मीचे शमौनी मला उद्धरा अपात्र मज मानुनी करू नका कधी वंचना अखंड तव चिंतनी मन रमो अशी प्रार्थना प्रभावी तपसाधना घडवितो तुझी अर्चना स्वरूपी मन राहू दे न च उरो अहं भावना विनम्र कर जोडुनी शिरपदी गुरो वंदना अखंड तव चिंतनी मन रमो अशी प्रार्थना. खूप छान वल्लरी. खरंच अखंड तव चिंतनी मन रमो हीच प्रार्थना आहे सगळ्यांचीच आपल्याकडून. आणि आता आपण आपल्या केंद्राच्या सांगतेकडे वळत आहोत. तर त्याआधी काही निवेदनं आहेत. तर सर्वप्रथम पुढील बालकेंद्र शनिवारी 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता होईल. आणि आपल्या वेबसाईटला म्हणजेच www.sauropyog.net या वेबसाईटला नक्की भेट द्या. तिथे आपली बालकेंद्र तसेच इतर सगळी प्रेझेंटेशन सगळी केंद्र तिथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि बालकेंद्रामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वा मावशी, आदित्य दादा किंवा रसिका मावशी या कुणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्की सहभागी व्हाल. तर आता आपण केंद्राची सांगता एकत्रित प्रार्थनेनं म्हणूयात. वल्लरी आपण. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता उपासनेला दृढ चालवावे गुरुदेव संतांची सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय वीर समर्थ. व्हेरी गुड. मी लाईव्ह स्ट्रीमिंग थांबवतो एकच मिनिट.